छान लय भारी एक मस्त छान थँक्यू. जबरदस्त. नमस्कार. आज मी अदर स्टेटची मटन रेसिपी बनवली आहे. बघा जमली का ती. रसरशीत असं टेस्टी ही मटन रेसिपी. आणि गरमागरम हा फुलका. नमस्कार. इकडे मी कढईत मोहरीचं तेल घालून ते छान कडकडीत असं गरम करून घेते. हे तेल कडकडीत गरम करून ते गार करणार. तेल कडकडीत गरम झालंय. आता मी गॅस बंद करते आणि हे थंड करून घेते. इकडे मी हे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून नितळून घेतलंय. ते एका बाउलमध्ये घालूया. यामध्ये 4 मिरच्या चिरा करून घेतलेल्या, लसणाच्या 10-12 पाकळ्या, एक अख्खा लसणाचा गड्डा, स्टार फूल, अर्धा चमचा शहा जिरं, एक दालचिनीचा तुकडा, तेजपत्त्याची 4 पानं, हिरवी वेलची 5, 10-12 काळी मिरी, एक मोठी वेलची, 5 लवंग, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरे पूड, या आकाराचे उभे चिरलेले 4 कांदे, एक चमचाभर लाल तिखट, थोडंसं अजून जास्त टाकते, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हे सर्व जिन्नस एकत्र करून मिक्स करून घेऊया. मी हे हाताने करते कारण ते छान मिक्स होईल. ही रेसिपी ही अदर स्टेटची आहे, बिहारची आहे, त्यामुळे एखादी चूक होऊ शकते. हे छान असं मिक्स करून घेतलं मी. आता माझं तेल थंड होण्याची मी वाट पाहते. मी काय प्रोफेशनल शेफ नाही आहे. मी घरगुती आपल्या रेसिपी बनवते आणि त्या यूट्यूबवर टाकते. त्यामुळं काही चूक असेल तर नक्की सांगा. इकडे मी जाड बुडाचं तांब्याचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतलेले ते घालूया.
हे तेल गरम करून गार केलेलं घालूया. हे छान हाताने मी मिक्स करून घेते. यावर एक अशी परात ठेवून त्यावर जड वस्तू ठेवून हे मंद आचेवर मी 1 ते 1.5 तास शिजवून घेणार आहे. इकडे आपला हे गॅसवर ठेवून 1.25 तास झाला आहे. आता ह्याचं झाकण काढून आपण चेक करूया मटण शिजले. अजून थोडा वेळ लागेल पण याच्यात तर पाणी नाही आहे. इकडे मी ना 1 कपभर गरम पाणी टाकते. मला वाटतं ते शिजायला थोडं पाणी लागेल. आणि पुन्हा एकदा मंद आचेवर अर्धा तास ठेवून देते. आय थिंक बिहारी बनवताना ते घालत नसते पण मला वाटतं इकडे पाणी लागेल. वीस ते 25 मिनटं पुन्हा एकदा मंद आचेवर शिजवून घेऊ. पुन्हा एकदा 20 मिनटं हे मी ठेवून चेक करून घेते. मला वाटतं हे आता झालं. हे पहा पटकन तुटलं ना. मस्त वास येतो. मजा येणार आहे खायला. ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवली त्यामुळे काही चुकलं असेल तर मी प्रामाणिकपणाने माफी मागते. गरम गरम चपातीसोबत आपण याचा स्वाद घेऊया.